सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की आज तुम्ही फार बिझी असणार आहात, त्यामुळे तुम्ही कामात फोकस करा. म्हणजे अगदी बारीक लक्ष देऊन तुम्ही प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण कराल. तुम्ही जे काही काम करत आहात ते कुटुंबाला सांगून करा. लव्ह लाईफबद्दल घरामध्ये सांगून टाकणं तुमच्यासाठी चांगलं आहे, अन्यथा पुढे तुमच्या नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ शकते. तुम्ही काही चांगल्या गोष्टी लपवल्या असतील किंवा कुटुंबातील सदस्यांना विश्वासात न घेता काही केलेलं असेल तर त्यामुळे वादाची ठिणगी पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमचा मानसिक ताणतणाव वाढेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीनं आज वेळेनुसार नियोजन केलं तर त्यांच्यासाठी उत्तम आहे. तुमचं काम हे गरजेनुसार व्यवस्थित पार पडेल, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. समस्या आली तर काही मदत उभी राहील. सरकारी मदत लोक करतील, परंतु पूर्णतः त्यांच्यावरती अवलंबून राहणं तुमच्यासाठी योग्य नाही. जेव्हा प्रोजेक्ट तुम्हाला दिला जातो तेव्हा तो वेळेमध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची असते, हे विसरू नका. तुमच्या घरामध्ये वातावरण चांगलं राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीनं कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्या. करिअरमध्ये बदल करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर थोडं थांबावं, कारण ग्रहस्थिती फारशी चांगली नाही. जे काही काम तुम्ही करत आहात तिथे जास्त फोकस करा. पुढे जाण्यासाठी काही मिळवायचं असेल तर काही गमवावं लागू शकतं, हे लक्षात ठेवून नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुम्ही काम करायला हवं. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीच्या लोकांनी इतरांना मदत केल्यास तुम्हालाही आज आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी असो किंवा व्यवसाय, नवीन प्रोजेक्ट मिळण्याचा तुम्हाला योग आहे. एखादं काम आर्थिक कारणामुळे थांबलेलं असेल तर ते मित्राकडनं मदत तुम्हाला मिळून काम पुन्हा सुरू होण्यास मदत होईल. घरामध्ये वातावरण सकारात्मक असेल, फक्त जोडीदारासोबत तुम्ही वाद घालू नका. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीची दुपारनंतर धावपळ वाढेल आणि घाई गडबडीमध्ये चुका होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा सावध राहा, तसेच कामामध्ये बारीक लक्ष असू द्या. हातामध्ये घेतलेलं काम आधी तुम्ही पूर्ण करावं आणि मगच नवीन कामाकडे वळावं. तुम्ही सहलीला जाण्याचं प्लॅनिंग जर करत असाल तर आधी तयारी करावी लागेल. त्यात हाती घेतलेले प्रोजेक्ट पूर्ण करणं देखील तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी ॲडमिशन, प्रवासाची व्यवस्था, आवश्यक वस्तूंची खरेदी किंवा रखडलेले पेमेंट मिळण्याचा योग आहे. काही प्रोजेक्ट किंवा काम असं असतं जे तातडीनं पूर्ण करणं भविष्याच्या दृष्टीनं चांगलं आहे. एखादं काम पूर्ण करण्याचा ठाम संकल्प केला तरच ते काम पूर्ण होईल. तुम्ही कामामध्ये फोकस करा आणि काही नवीन योजना घेऊन येऊन जर तुम्हाला काही प्रगती करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा कामाच्या बाबतीत कठोर मेहनतीचा आहे. तुमच्या घरी पाहुणे किंवा मित्र येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही स्वागतासाठी तयार राहा. तुम्ही एखादी परीक्षा देत असाल तर अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. याशिवाय घरातील शांतता आणि सकारात्मकता कायम ठेवा. थोडा खर्च तुमचा होणार आहे,
तसेच तीर्थयात्रेला जाण्याचं प्लॅनिंग देखील तुम्ही करणार आहात. घरातील ज्येष्ठांशी वाद होत नाही असं पहा, अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या कामावरती होऊ शकतो. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीचे लोक आज बचत करण्याचा किंवा गुंतवणुकीचा निर्णय घेत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला मात्र तुमच्यासाठी आवश्यक आहे. व्यवसाय असो किंवा नोकरी, काही बदल करणं अत्यावश्यक असतं. आर्थिक बाबतीमध्ये सध्या फार ताण नाहीये. तसेच देणी काही प्रमाणात फेडल्यानं तुम्ही रिलॅक्स फील करणार आहात. घरातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांनी टीम सोबत काम केलं आणि वेळेनुसार नियोजन केलं तर प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. ताणतणाव कमी करण्यासाठी एखाद्या सहलीला जाण्याचा विचार तुम्ही करत असाल तर त्याआधी तुम्ही त्याबद्दल घरात सांगा. कुठे जायचंय, कधी जायचंय याचं नियोजन अगदी व्यवस्थित करा. कोणासोबतही विनाकारण वादविवाद घालू नका. व्यवसायामध्ये काही समस्या असतील तर त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून काम वेळेमध्ये पूर्ण होईल. लाईफस्टाईलमध्ये तुम्ही काही बदल केलेला असेल तर तो सकारात्मक असून त्याचे चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. शुभ लाभाचा योग असून एखादी वस्तू तुम्हाला मिळेल किंवा खरेदी देखील तुम्ही कराल. मुलांकडनं तुम्हाला खुशखबर मिळेल. थांबलेलं काम किंवा तुमच्याकडली एखादी वस्तू बंद पडली असेल तर ती पुन्हा सुरू होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीनं कठोर स्वभावाच्या लोकांपासून दूर राहा. वातावरणामध्ये हलके फुलकेपणा आणण्याचा प्रयत्न करा. कामाचा जर काही ताण असेल तर वेळेनुसार काम करा आणि वातावरण मग सकारात्मक होईल. नोकरी असो किंवा व्यवसाय, वातावरणामध्ये सुधारणा असून सहकारी किंवा बॉसकडनं पार्टी मिळण्याचे देखील योग आहेत. त्यामुळे वीकेंडची सुरुवात अगदी मस्त होईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी काही खर्च अचानक समोर येतील, तेव्हा सावध राहा. ज्येष्ठांचं मार्गदर्शन वातावरण सुधारण्यास मदत करेल. कामाच्या बाबतीमध्ये परिस्थिती अशी असेल की काम करण्याची इच्छा होणार नाही. मन अस्वस्थ राहील. कौटुंबिक जीवन किंवा लव्ह लाईफमध्ये थोड्या तक्रारी येण्याची दाट शक्यता आहे. जोडीदाराचा विश्वास जिंकणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.